देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटक बुडाल्याची भीती, पहिल्या दिवसाचे शोधकार्य निष्फळ. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या देवकुंड धबधब्यावर रविवारी 12 जुलैला 2 पर्यटक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे दोघांचाही शोध लागला नसून शोधकार्य स्थगित करण्यात आले आहे. सोमवार 13 जुलैला सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शेलार मामा रेस्क्यू टीमने दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका खासगी कंपनीतील 20 कर्मचारी पावसाळी सहलीसाठी देवकुंड धबधब्यावर आले होते. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास त्यापैकी 2 तरुण कुंडात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुडालेल्या तरुणांची नावे गोपाळ राठोड आणि विष्णू डोके अशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे दोघेही पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून त्यापैकी एक नांदेड जिल्ह्यातील तर दुसरा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र रात्रीचा अंधार आणि धबधब्याजवळील धोकादायक परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. आता सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा देवकुंड धबधबा, या धबधब्यावरती काही पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी फिरण्यासाठी आले होते. मात्र 2 जे त्यातले पर्यटक आहेत, हे पर्यटक कुंडामध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यांचा जो शोध आहे तो लागत नाही आहे. हे 2 पर्यटक नक्की गेले कुठे, त्यांचा शोध आता चालू आहे. आपल्याबरोबर येथील स्थानिक आहेत शेलार मामा, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय सांगाल की नक्की तुम्हाला कधी कळालं की हे 2 पर्यटक भेटत नाही आहेत आणि कशा प्रकारे त्यांची शोध मोहीम चालू आहे? तर आम्हाला 4:30 वाजता समजलं की बाबा जे पुण्यावरनं लोक आले होते त्यातले 2 लोक मिसिंग आहेत. तरी ते शोधण्यासाठी आमची टीम आतमध्ये गेली होती. अंधार पडला, त्याच्यामुळं आम्ही शोधकार्य थांबवले. सकाळी 6 वाजता SVRS रोहा, सागर दहीआंबेकर आणखी शेलार मामा रेस्क्यू टीम आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. तर हे होते आपल्यासोबत स्थानिक शेलार मामा, देवकुंड परिसरामध्ये ते राहतात. ते सांगत आहेत की जे पर्यटक पर्यटनासाठी देवकुंड धबधब्याच्या दिशेने गेले होते, ते पर्यटक आत्तापर्यंत भेटलेले नाही आहेत. शोधकार्य करण्यासाठी ते सायंकाळी 4:30 वाजता गेलेले, पण अंधार पडल्यामुळे हे शोधकार्य होऊ शकलेले नाही आहे. तर उद्या सकाळी 6 वाजता त्यांची टीम आणि रोह्यातील SVRS टीम जी आहे ती पर्यटकांना शोधण्यासाठी पुन्हा देवकुंड धबधब्याच्या इथे जाणार आहे आणि उद्या सकाळी हे शोधकार्य 6 वाजल्यापासून सुरू होईल, अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.